मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। जिल्हाधिकारी यांनी पुसदचा मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज, भीम टायगर सेनेची निवेदनाद्वारे मागणी। पुसदकरांचा अपघातातील मृत्यूचा दर वाढवण्यास वाहतूक पोलीस विभागासह शहरातील वाढते अतिक्रमण जबाबदार असल्याने हा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी 10 जानेवारी 2025ला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीम टायगर सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात रहदारीचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, बसस्टँड परिसर आणि सुभाषचंद्र बोस चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोबतच महात्मा गांधी चौक यांच्यासह मुख्य बाजारपेठेतील चंद्रशेखर आझाद चौक, नगीना चौक आणि गुजरी चौक ही वर्दळीची आणि वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत आणि या परिसरातून पुसद शहरामध्ये व बाजारपेठेत ये जा करण्यासाठी शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोकांची ये जा असते। शहरात मोठ्या प्रमाणातील शाळा कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सोबतच मोठी बाजारपेठ असल्याने शहरामध्ये खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या खेड्यापाड्यातील नागरिकांसह गावातीलही नागरिकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या असते। वाढत्या लोकसंख्येसोबत मुख्य चौकाच्या आजूबाजूचे वाढते अतिक्रमण वाहतुकीची नेहमीची कोंडी होताना दिसत आहे आणि या वाहतुकीच्या कोंडीतून नेहमीच वादाचे प्रकरण घडतच असतात आणि त्यातून अनेकदा हाणामारीच्या घटनांमुळे पोलीस स्टेशन गाठण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। सोबतच छोट्या मोठ्या अपघाताने शेकडोंच्या संख्येनं वाढणारी जखमींची संख्या आणि वाहनांचे नुकसानीच्या घटना पुसदकरांसाठी नवीन नाहीत, परंतु काही काळापासून एकापाठोपाठ एक अपघातातून जाणारे जीव घेण्यापर्यंतच्या घटना रोजच्याच झाल्याने पुसदकरांमध्ये संताप पाहायला मिळत आहे आणि याच बाबीची दखल घेऊन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, आदिवासी समाज भूषण मारुती भस्मे यांनी प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे। मागील काही वर्षापासून आपण पाहतो की सतत पुसदमध्ये ॲक्सिडेंटची शृंखला चालूच आहे। मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आज म्हणजे 43वा ॲक्सिडेंट झाला की आपल्या पुसद प्रशासनाला की आपल्या सुंचुरी गाठायची आहे की काय हे बोललो होतो आणि अद्याप बी पोलीस कर्मचारी म्हणजे ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंतही कोणते ॲक्शन न घेता ट्रॉफिकला कुठं आळा न घालता जशाच तशी ट्रॉफिक आणि जशाच तसे जे वाहतूक आहे जशाच तशी चालू आहे, त्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि निवेदन दिलं याकरता की आमच्याकडे एक सामाजिक संघटना आहे। बऱ्याचशा पुसदवासियांनी आमच्याकडे ती कंप्लेंट केली की बा या ट्रॉफिकला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे, या अतिक्रमणाला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे। यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही आज निवेदन देत आहोत आणि यासमोर जर समजा हे अतिक्रमण थांबलं नाही तर लोकशाहीच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करीन, याची दक्षता घ्यावी। जय भीम। पुसदमधील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अनेक भानगडी तंटे होत आहेत आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात पायी चालणाऱ्यांची संख्या आणि वाहनांची संख्या वाढती आहे, म्हणूनच प्रशासनाने या ठिकाणी उपजिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे। परंतु उपजिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कर्मचारी हे पुसदसाठी पांढरा हत्ती बनलेले आहे। म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी यांचं काम आहे वाहतूक पोलिसांचं की त्या ठिकाणी वाहतूक खोळंबू नये, वाहतूक सुरळीत व्हावी, नागरिकांची सुरक्षा व्हावी, कोणतेही अपघात घडू नये यासाठीची यांची व्यवस्था आहे। परंतु आपण कधीही पाहिलं तर पुसदच्या बाहेर वाहतूक पोलीस हे आपली ड्युटी बजावताना दिसत आहे। मग वर्दळीचं ठिकाण पुसदमध्ये असताना यांना बाहेर यांची ड्युटी कशी काय लावल्या जाते? मग हे यामागे कोणते वसुलीचं षडयंत्र आहे का की या ठिकाणी शेकडो अपघात झाले, जखमी झाले, लोकांचे जीव धोक्यात आले आणि वाहनाचे नुकसान झाले, मानहानीचे नुकसान झाले आणि मागील काळात 43 लोकांचा मृत्यूसुद्धा याच अपघाताच्या मुळे घडलेला आहे। यावर आवर घालण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई केल्या जात नाही। मागील काही दिवसापासूनच आम्ही
दादांसोबत या चौकांचं निरीक्षण केलं असता वाहतूक पोलीस शिपाई हे एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये बसून असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. असे अनेक ठिकाणचे व्हिडिओसुद्धा नागरिकांनी आमच्याकडे पाठवलेले आहेत. विशेष म्हणजे दादांच्या मार्गदर्शनात भीम टायगर सेना ॲटो ॲम्ब्युलन्स सेवा चालते. त्यामुळे अनेक अपघाताच्या ठिकाणी पोहोचताना त्या ठिकाणी वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अपघात होत असल्याचे समोर येत आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे हीच मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि हे नागरिकांच्या जीवाचा विषय असल्याने यामुळे अनेक जण सहभागी होणार आहे. प्राथमिकदृष्ट्या आम्ही निवेदन देऊन याची मागणी करीत आहोत. याची जर दखल झाली नाही तर संपूर्ण जनता हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी समोर येतील. त्यामुळे प्रशासनाने आणि अतिक्रमणाचा विषय असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वाहतूक पोलिसांना कडक कारवाई करून खोळंबणारी वाहतूक दूर करावी. कोणाचाही अपघात होऊ नये, त्यामध्ये कोणाचा जीव जाऊ नये एवढीच रास्त अपेक्षा आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आणि रोडवर वाढलेले अतिक्रमण हे सुद्धा या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे यावरही कारवाई व्हावी अशीच मागणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे केली आहे. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.